आमच्या हक्काचं राज्यमंत्री 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 पाणी आमच्या हक्काचं पाणी आमच्या हक्काचं जय जवान जय जवान। आज वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से हम देदी गांव में आए हैं, जहां किसानों का बेमुद्दत आंदोलन चालू है। आंदोलन चालू है, क्यों आंदोलन चालू है, इसकी वजह क्या है? तो इसकी वजह है हमारे आदरणीय भूसे साहब, राज्य के मंत्री साहब। जो किसान एक मटके भर पानी के लिए तरसता है, आज उस मटके भर पानी में से आज वो मटके को फोड़ने का काम आज राज्य के मंत्री साहब भूसे साहब ने किया है। एक छोटा सा तालाब है, उस छोटे से तालाब से भी शेतकरियों का जो हक का पानी है वो पानी छीनकर भूसे साहब किसी की दूसरी की जेबें भरने के चक्कर में लगे हुए हैं। आज शेतकरियों को जो आंदोलन की आज नौबत आके पड़ी है, उसका मेन कारण ही भूसे साहब है। जिन शेतकरियों ने उन्हें टोकरे भर भर के वोट दिया, आज उन शेतकरियों का गला काटने पे भूसे साहब तुले हुए हैं। मैं वंचित बहुजन आघाड़ी के जिला अध्यक्ष आदरणीय कपिल भाऊ आहिरे, इन्होंने इन किसानों को पाठिंबा दिया है और कहा है कि अगर 2 दिन के अंदर भूसे साहब ने आपकी मांगने को मंजूर नहीं किया तो वंचित बहुजन आघाड़ी कोर्ट मार्फत इनका केस लड़ने वाली है। और वंचित बहुजन आघाड़ी अब यहाँ से इन शेतकरियों के साथ में खंभीरपने से खड़ी है। और जो शेतकरियों को पाट का पानी का प्रश्न है, शेतकरी ये नहीं बोल रहा कि पानी मत दो, पानी देने को तैयार है वो, लेकिन उनका मुद्दा ये है कि वो पाट के माध्यम से जाना चाहिए, पाइपलाइन के माध्यम से नहीं जाना चाहिए। और इसी मुद्दे को लेकर वो आंदोलन कर रहे हैं। वो कोई भूसे साहब के घर की प्रॉपर्टी नहीं मांग रहे हैं। अगर वो प्रॉपर्टी मांगते होते तो ठीक है, हम मान्य कर देते, भाई की जनता भी मान्य कर देती कि एक गांव दादा भूसे साहब से उनकी प्रॉपर्टी मांग रहा है। अरे जो उनका हक का पानी है, हक का पानी तो मत छीनो। जिन शेतकरियों ने अपने आंसू बहाए हैं, इससे खेती एक कोरडी ज़मीन है, सूखी ज़मीन है, सूखी ज़मीन के लिए उन्हें सिर्फ 4 महीने मिलते हैं। उस 4 महीने में जो उनके जानवर हैं, उनके बच्चे हैं, अरे आप तो अभी से उनका पानी छीन रहे हो, तो उनके शिक्षण का मूलभूत भविष्य कहाँ से होगा? जब शेतकरी के पास अगर ज़मीन तो है लेकिन पानी नहीं है, अगर पानी नहीं रहेंगे तो अनाज कहाँ से आएगा? और अनाज ही नहीं रहेगा तो उनके बच्चों को खिलाएंगे क्या? और अगर उनके बच्चों को कुछ खिला नहीं सकते तो आत्महत्या करने के सिवा उनके पास पर्याय क्या है? पूरे महाराष्ट्र में बोला जाता है शेतकरी आत्महत्या कर रहा है, शेतकरी आत्महत्या कर रहा है। शेतकरी आत्महत्या क्यों कर रहा है? उसका सीधा सा उदाहरण आप सबके सामने बताने जा रहा हूँ कि जो आज हमारे राज्य के मंत्री है, पालक मंत्री भूसे साहब, अगर यहाँ से ऐसे पानी चुरा रहे हैं तो महाराष्ट्र में से ऐसे कई मंत्री होंगे जो पानी चुराते होंगे, इसीलिए शेतकरियों को आत्महत्या करनी पड़ रही है। आत्महत्या करने का कारण ही यही समझ में आता है कि शेतकरी आत्महत्या करता क्यों। तो आज सीधा सा उदाहरण है क्योंकि मैं आज खुद ऑन द स्पॉट इस जगह पे खड़ा हूँ, इस जगह से देख रहा हूँ कि शेतकरियों के पास कितना सा पानी है। उसके अंदर भी हमारे राज्य के मंत्री साहब वो पानी दूसरे गांवों को बांटना चाहते हैं पाइपलाइन के माध्यम से। और शेतकरियों का बोलना ये है कि वो पाट के माध्यम से जाए। अगर वो पाट के माध्यम से पानी अगर जाएगा तो वो पानी ज़मीन में झिरपेगा, और वो पानी ज़मीन में झिरपेगा तो उससे क्या होगा कि जो उनकी जो बावड़ियाँ हैं उनके अंदर पानी उतरेगा, और वो पानी उतरने से उससे क्या होगा कि जो आने वाले भविष्य में धूपकाला लगने वाला है, गर्म लगने, तो धूपकाले में वो पानी जानवरों के लिए भी काम में आएगा और इनके खुद के लिए पीने के लिए भी काम में आएगा। इसीलिए शेतकरी आंदोलन कर रहा है। और इसीलिए वंचित बहुजन आघाड़ी खंभीरपने शेतकरियों के साथ में खड़ी है। अगर शेतकरियों के साथ अगर अन्याय हुआ तो उसके पूरे जवाबदार, अगर शेतकरियों को इस जंगल के अंदर कुछ कम ज़्यादा हुआ तो इसका पूरा श्रेय हमारे महाराष्ट्र के राज्य मंत्री और पालक मंत्री भूसे साहब पे जाता है, क्योंकि इस आंदोलन का मेन कारणीभूत ही भूसे साहब है। और इसीलिए वंचित बहुजन आघाड़ी हम शेतकरियों के साथ में खंभीरपने से खड़ी है और आगे भी खड़ी रहेंगी। ये गवाही देते हुए मैं नासिकपुर जिले का सह सचिव राजू डूरे ये अभी यहाँ से अपने आप मीडिया के जरिए से भूसे साहब को एक संदेश देना चाहता हूँ। नहीं तो फिर आगे वंचित आघाड़ी जब मैदान में उतर चुकी है और आगे भविष्य में अगर और कुछ भी करना पड़ा हमें, तो हम क्षेत्रों के साथ में खंभीरपने से खड़े रहेंगे। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। आज बोरी आंबेडरी धरण पाईपलाईन प्रकल्प निषेधार्थ
या मालेगाव तालुक्यातील जो माळमाता परिसर आहे, या परिसरातल्या शेतकरी बांधवांनी जो या स्थानिक पालकमंत्र्यांनी जो प्रकल्प मंजूर केलेला आहे, याच्या निषेधार्थ त्या या जंगलात बसलेले आहेत उपोषणासाठी. दैदी, वनपट, टिंगरी, राजमाने या परिसरातील शेतकरी या आंदोलनाला आज 10वा दिवस आहे. मित्रांनो, विषय असा आहे, या नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री कोणाचं मय्यत झालं तिथं तात्काळ येतो, लग्न झालं तिथं नाताला तात्काळ येतात, आणि 10 दिवस झाले परत जिथं चोर येतो तिथं राज्यमंत्री पहिले येतो, सट्ट्यावाल्यांना पकडतो. आणि या गावाच्या शेतकऱ्यांचा हा मूलभूत हक्काचा प्रश्न पाईपलाईनचा, जो आतापर्यंत त्यांच्या बापदादांनी आतापुढे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे पाटकिनारे चालू आहेत, अख्ख्या महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पाटाद्वारे पाणी जातं, बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी जात नाही. आणि या एवढ्या छोट्याशा धरणामधून याला गिरणार कुठलंही बाहेरचं पाणी येत नाही. पावसाचं पाणीवर हे धरण आहे मित्रांनो. आणि या धरणाचं पाणी हा मालेगाव तालुक्याचे राज्यमंत्री साहेब हे पाणी जोडिया साईडला नेत आहेत. आणि जोडियाचे काही कार्यकर्त्यांना त्यांनी भडकावून, जे शिंदे गटातले कार्यकर्ते त्यांना भडकावून या गावांच्या विरोधात त्यांनी केलेले. मित्रांनो, त्या गावाच्या कार्यकर्त्यांना बी आमची नम्र विनंती आहे, पाणी जाण्याला आमचा विरोध नाही आहे, गावांतला विरोध नाही आहे. पाणी हे बंदिस्तनी जायला पाहिजे, पाणी हे पाट किनाऱ्या चाऱ्यामार्फत जायला पाहिजे, हे त्यांची प्रथम मागणी आहे. या मागणीला आम्ही जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य कपिलभाऊ वायरे, तालुका अध्यक्ष सुनीलभाऊ वायरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. आम्ही राज्यमंत्री साहेबांना आम्ही एक कडक इशारा देतो वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, जर तुम्ही या 2 दिवसात या शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही हा प्रकल्प बंद करण्यासाठी आम्ही कोर्टात याचिका दाखल करणार आहोत. याची राज्यमंत्र्यांनी दक्षता घ्यावी. कमीत कमी त्यांना थोडीफार या जिल्ह्यातल्या राज्यामध्ये लाज वाटायला पाहिजे की मुलं बाळं सोडून हे शेतकरी लोक या जंगलात आहेत. या जंगलामध्ये आम्ही काल रात्री आलो, तो मोठमोठे साप होते, इथं बिबट्या येतो, यांना मुलं बाळ आहेत घरी. तर राज्यमंत्र्यांना थोडी लाज वाटायला पाहिजे की यांनी तात्काळ यांची मागणी मंजूर करावी. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. मी ग्रामीण भागात राहणारी एक शेतकरीण बाई आहे आणि मी शेती व्यवसाय करते. माझ्याबरोबर माझ्या ताई, भगिनी, भाऊ, बंधू सगळे माझ्याबरोबर आहेत. ते सगळे कशासाठी बसले आहेत ही सगळ्यांनाच कल्पना आहे. आमचं उपोषण म्हणजे खूप वित्त कमवायचं आहे, खूप पैसा आम्हाला जमवायचा आहे, मोठे मोठे बंगले बांधायचे आहेत. एवढ्यासाठी आम्ही पाईपलाईन म्हणजे पाटाद्वारे पाणी मागत नाही, तर आमचा पोट्या पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही पाटाद्वारे पाणी मागतो आहे. आमची जमीन एकदम हलक्या दर्जाची आहे, 2 इंच माती आहे आणि त्या मातीत 3ऱ्या दिवशी आम्हाला पाणी लागतं. त्यामुळे आम्हाला जे पाईपलाईनद्वारे जर पाणी गेलं तर पाटाचं पाझर पाणी एवढंसुद्धा मिळणार नाही. आणि त्या पाझर पाण्यामुळे आमच्या गुराढोरांना पाणी मिळतं. आमच्या शेतामळातल्या जे झाडं आहेत त्यांना पालवी फुटते, ते पालं तोडून आम्ही गुराढोरांना घालतो. त्या झाडाखाली जर गुरंढोरं बांधली उन्हाळ्याची मे महिन्यामध्ये एकदम कडकडीत उन्हाळा असतो आणि पाणी नसतं गुरांना, गुरं तडफडत असतात. त्यामुळे आम्हाला जर पाटाचं पाणी राहिलं तर थोडंफार पाणी आमच्या विहिरींमध्ये राहतं. मुलाबाळांचा आम्ही सांभाळ करतो आणि गुराढोरांचा पण सांभाळ करतो. आम्हाला दुसरा व्यवसाय नाही आहे. आम्ही खूप ऊस बागायतदार आहेत असं नाही आहे, तर आमचा एक छोटासा व्यवसाय आहे. आम्ही काय कांदे वगैरे करतो आणि कुठे गुरांना थोडासा चारा पाणी करतो. त्याला आम्हाला थोडंसं पाणी मिळालं त्यावर आम्ही उदरनिर्वाह भागवतो आहे. हे पाणी जर गेलं, पाईपलाईनद्वारे जर पाणी गेलं, आम्हाला पाणी राहणारच नाही. आम्ही उपाशी मरू, आम्ही तडफडून मरू. त्या तडफडून मरण्यापेक्षा त्यापेक्षा आजच जर का बलिदान केलं तर काही हरकत आहे, काही हरकत नाही. हा विचार शासनाने केला पाहिजे आणि आम्हाला जीवदान दिलं पाहिजे. एवढीच आमची त्यांच्याजवळ मागणी आहे. आम्ही दुसरं काही मागत नाही. तर आम्हाला फक्त पाटाद्वारेच पाणी गेलं पाहिजे, पाईपलाईनद्वारे पाणी जाऊ नये एवढी आमची शासनाला विनंती आहे.